माझं असं मत आहे स्वतःवरून सुद्धा की बहुतेक 10वी झाल्यावर प्रत्येक मुलाला, आमच्या जनरेशनला कदाचित ते रिलेटेबल पण वाटेल, की प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात फक्त 3च महिने उरलेले आता आणि त्या 3 महिन्यात ना आता कॉलेजच्या आधी आपल्याला खूप काही अचीव्ह करून घ्यायचंय, हा कोर्स तो कोर्स, मला सगळं त्या 3 महिन्यात करायचंय, असं माझंही झालं होतं. आणि त्यातलाच एक ज्या काही 10 दगडांवर मी उड्या मारत होते त्यातला एक दगड म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ऍक्टिंग असा होता. सो मी ते केलं होतं. त्याच्यात जास्त फोकस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा होता, पण त्याच्यामध्ये ऍक्टिंग कंबाईंड होती, त्यामुळे मग मी ऍक्टिंग वर्कशॉप केलं. आणि मग त्याच्यानंतर मला कॉलेज सुरू होऊन SY मध्ये गेल्यानंतर त्या रेफरन्समधनं मला पहिला सिनेमा मिळाला. आणि ज्यावेळी माझ्या ऍक्टिंग तर म्हणजे गावीच नव्हती, कारण कॉलेजला 11वीत प्रयत्न करायला गेले मी, पण मी काही त्यांच्या बेसिक ऑडिशन्समधूनही पास झाले नाही. आणि मग काय कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून मी तो विषय सोडून दिला. आणि तो सोडून म्हणजे पुढची 3-4 वर्ष सोडला. त्यामुळे मला जेव्हा पहिला फोन आला माझा, तेव्हा मी स्वतः कन्फ्युज्ड होते की एक मिनिट, कोणीतरी आपली मस्करी करताय का, असं कसं सिनेमासाठी कोणीतरी आपल्याला फोन करू शकतं वगैरे. पण या तेव्हा अशी माझी एक सुरुवात झाली या क्षेत्रामध्ये.